नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती, आणि या सर्वांचा इथून पुढे भविष्यात देशातील कापसाच्या भावावर कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामुळे कापसाचा बाजारभाव इथून पुढे कसा राहणार आणि या असणाऱ्या बाजारभावाच्या परिस्थितीत अखेर कधी करावी कापसाची विक्री, की ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार फायदा। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की कापूस ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे। पण यंदाच्या वर्षी देशामध्ये कापसाचं उत्पादन मागील 3 दशकांमध्ये निच्चांकी स्तरावर पोहोचणार आहे। या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनातील घट, गेल्या वर्षीचा नसणारा कापसाचा शिल्लक साठा व 15 डिसेंबर नंतर जिनिंगवाल्यांची होणारी दुप्पट कापूस खरेदी, याच्यामुळे भविष्यात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार। शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव 69 ते 72 सेंट्स आहे ही निच्चांकी पातळी। याच्या खाली काय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव येणार नाही आणि याच्यामुळे लक्षात घ्या की 31 डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव 75 सेंट्स व तिथून पुढच्या 2 ते 3 महिन्यात म्हणजे 31 मार्च पर्यंत जर तो 85 ते 90 सेंट पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको। याच्यामुळे देशातील कापसाच्या भावात 100% सुधारणा होणार आणि याच्यामुळे देशातील कापसाचा बाजारभाव जो सध्या 7000 ते 7600 च्या दरम्यान आहे, याच्यामध्ये सुधारणा होऊन कापसाची बाजारभाव पातळी 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत जर आपल्याला 8000च्या जवळपास आणि त्याच्यानंतर जर भविष्य बघितलं 31 जानेवारी नंतर 8000 पार व मार्चच्या 31 तारखेपर्यंत 8500 पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको।
पण विक्रीचा विचार करत असताना कोणत्या भावावर कापसाची विक्री करावी, म्हणजे कधी करावी हे पण बघणं गरजेचं. लक्षात घ्या, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी, प्रत्येकाचं असणार आर्थिक समीकरण वेगळे. त्याच्यामुळे आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार फक्त एकदा कापूस न विकता टप्प्याटप्प्याने तेजीमध्ये कापूस विक्री केला आणि ज्याची सुरुवात 7,500च्या भावावरून केली व त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने कापूस विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचं या ठिकाणी होणार 100% फायदा. आता भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.